30+9 Oh, that means जाने न कहाँ लड़ जाए नजर देखो देखो देख मुझे जादूगर मछली तेरी बात तुझ पे मेरा जादू चल जाएगा एक दिन Oh my age I'm 30+9 oh, that means जाने न कहाँ लड़ जाए नजर देखो देखो देख मुझे जादूगर मछली तेरी बात तुझ पे मेरा जादू चल जाएगा एक दिन मित्रांनो, तुम्ही जो आता पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचंय आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली तो ऍड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करून खाली थोडं स्क्रोल करायचं आहे। इथून मग एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ऍड झाल्यानंतर हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचंय। त्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलं 1 2 3 अशा खूप सारे बीट असतील तर सिंपली आपल्याला काय करायचं, जे आपण बीट आहे जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड्यूल येतो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची ते आपले कुठे चेंज होत आहे तिथे बीट चेंज होते अशा बघा। थोडं पुढं आल्यानंतर इथून त्याच व्हिडिओवरती क्लिक करू, तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होत आहे, इथून अशा बीट इथून चेंज होते ही, तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करायचं। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत ते तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, प्रत्येक बीटला आहे ना प्रत्येक बीटला वेगवेगळ्या इथून फोटो ऍड करायचा। फोटो कसा ऍड करायचा, सिंपली हा जो वेगळा भाग झाला व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे। रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करायचं आहे आणि 2 बटन सेट करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या प्रत्येक बीटला करायची आणि प्रत्येक बीटला तुमचे वेगवेगळे इथून फोटो ऍड करून घ्यायचे। तर मी इथून सर्व फोटो ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथून बघू शकाल सर्व फोटो इथून बीट नुसार इथून ऍड करून घेतले। त्याच्यानंतर सिंपली आपल्याला काय करायचं, हा जो 11 सेकंद आहे तिथला फोटो आहे ना त्या फोटो आहे ना आपल्याला सिंपली इथून ऍड करून घेतलेला बीटनुसार त्याला आपल्याला त्या फोटोवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथं स्क्रोल करायचं आहे। ॲडजस्टवरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण कमी करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे ना सिंपली तोच फोटो इथून ओव्हरलेमधून ऍड करायचा आहे। सेम प्रोसेस ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जो तुमचा फोटो असेल इथून ऍड करायचा आहे आणि हा असा ठेवायचा मध्यभागी, ठीक आहे। तर इथून तुम्हाला आहे ना 11 सेकंदापासून हे 16 सेकंदापर्यंत हे जे फोटो आहे ते डबल इथून ऍड करायचे ओव्हरलेमधून। हे इथून ऍड केल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा टेन्शन हे जे ट्रान्झॅक्शन आहे पहिले त्यावरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये यायचं, यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल पुल आउटचा, इथून सिलेक्ट करायचं आणि इथून अप्लाय टॉल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। तर सिंपली आता तुम्हाला पहिल्यांदा यायचं, हा जो पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लिंक ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि सेम इफेक्ट आपल्या कुठपर्यंत ह्या फोटोला करत आणायचा आहे। इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला आहे ना 5 सेकंद तिथला फोटो आहे त्या फोटोपासून मागचे जे पण फोटो राहतील पहिल्या फोटोपर्यंत ब्लिंक ओपनचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला इनमधला रॉक व्हर्टिकल इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आउटमधला आपल्याला आहे ना रेक्टँगल आउटचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटो आपल्या सिंपली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या डिस्टो राईटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिंपली पुन्हा कॉम्बोमधलाच डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅन्डमा 2चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला काही नाही करायचं, सिंपली ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो ओव्हरलेमधला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोमध्ये यायचं, यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 प्लेट्स 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधला 3 प्लेट्स 2चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिंपली कॉम्बोमधलाच 3D कार्ड 1चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधलाच 3D कार्ड 2चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिंपली कॉम्बोमधला 3D कार्ड 3चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिंपली त्या फोटोला आपल्या कॉम्बोमधला 3D कार्ड 4चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला 3D कार्ड 5चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधला 3D कार्ड 6चा जो आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला ना कॉम्बोमधला प्लॅन्डमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला तोच इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे कॉम्बोमधला प्लॅन्डमा 2चा।
त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे आपल्या कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चे इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे आपल्या कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्टचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे कॉम्बोमधला डिस्टोर लेफ्ट साईडचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. पुन्हा हा जो आपला शेवटचा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधला ब्लॅक होलचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे आणि जो माझा इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये जो डायमंड झूमचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला तिथे यायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅशचं तर सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 8 पासून 10 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे त्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली 16 सेकंद तिथला फोटो तिथे यायचे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ग्लोईंग्स डबल्सचा इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 16 सेकंदापासून हा जो 18 सेकंद आहे तिथला फोटो त्या फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.